नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि आता 12:30 झालेले. घरातले सर्व कामं झाले, देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेले. ते पोरं शाळेत गेलेले आणि हे ड्युटीवर येऊन गेले. आत्ताच आले ते. माझं सर्व काम झालं. मुलांना मी भेंडीची भाजी दिलेली होती, कांदा वगैरे कापून मसाल्याची. तर थोडी पडलेली आहे, काढते मी आता. आणि फक्त माझी एक कढई घासायची राहिली, ती काढून घेते म्हटलं. आणि इकडे टाकली मी कारल्याची भाजी आमच्यासाठी. आत्ताच टाकली मी कारल्याची भाजी. किती वेळपासून विचार करत होती, म्हटलं कारल्याची भाजीच बनवते आता. आणि 1 किलो कारले आणलेले होते मी, ते पण तसेच पडून होते. म्हटलं मग हे वाये हे खराब होतील, त्याच्यामुळे मी ना अर्धे कारले करून घेतलेले. अर्धे पक्ष म्हणजे पावशेर कारले करून घेतलेले, बाकीचे तसेच पडलेले. 1-2 भाज्या होतील आपल्याला. 1 किलोमध्ये आम्ही 2 जणींना 1 किलोमध्ये 3-4 भाज्या होता. 2च जणी खात होतो. आणि हे बघा किचन पूर्ण क्लीन करून घेतले मी. आणि इतके भांडे होते आज, खूपच भांडे होते. तर चला मी आता भाजी करून घेते आणि मग बोलते. भाजी पण झाली माझी आणि बसली 5 मिनटं, म्हटलं थोडी भाजी वाफू देते. तोपर्यंत मी तुम्हाला आमच्याकडे वातावरण कसं झालेलं आहे. रात्रभर पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि मुलं तसेच शाळेत गेलेले. पाऊस बी असा म्हणजे चांगला जोरात बी येत नाही आहे, तर फुरफार पाऊस चालू आहे. तुम्हाला दाखवते. वातावरण इतकं छान झालं आहे, खूपच छान झालं आहे वातावरण. दाखवते मी तुम्हाला. हे बघ, असं दिसत नाही आहे, बारीक पाऊस आहे. आणि झाडं बघा आमचे किती हिरवेगार झालेले आणि इतकं छान वाटतं झाडांचं. आणि असा पाऊस पडतोय, मस्त छान वाटतंय. पेरू बघावे लागतील. आमचे 2 पेरू लागलेले होते, परत पिकले का नाही तर ते बघीन मी आता. तर हे बघा झाडं, इथं पण किती मस्त चहा घेतो सकाळी सकाळी उठल्यावर. इतकं छान वाटतं, खूप छान वाटतं आमच्या इथं. आणि ही हिरवं गवत बघा, तुम्हाला वरती जाऊन दाखवते. हे बघा मस्त यायला सुरुवात झाली आहे त्याची. पूर्ण आपण कापून टाकलेलो होतो. चला, आराम मस्त झाला माझावाला. आणि 3-4 दिवसापासून तर मी लगातार आरामच करते. आणि माझं कसं झालं आहे माहिती का, जेवण झालं की लगेच झोप पाहिजेलच. जातो ट्यूशनला, तर चहा ठेवला, झाडू मारायचं बाकी आहे. किचन वगैरे तर क्लीन झालेलंच आहे माझं. तर आता आणि 2-3 भांडे पडले आहे, ते भांडे मी तिथून आल्यावर घासणार आहे. आज कंटाळा येतो आहे आणि मी जाते यांच्यासोबत. आवरलं तर करून घेते 5 वाजेपर्यंत. आताशी 4:30 झालेले. आवरून झालेलं आहे माझं आता आणि मी जाते राऊंड मारायला. तेव्हा आता चहा ठेवला आहे मी, चहा ठेवला आहे, चहा झाला आहे. कृष्णा पण जातो आहे ट्यूशनला. गुड्या राणीला पण उठवलं आणि तिला अभ्यासला बसवलं. आता म्हटलं अभ्यासला बस बेटा, तर ती अभ्यासला बसली. कृष्णा ट्यूशनला जातो आहे, हे पण ड्युटीला. आणि मी जाईन राऊंड मारायला. माझे पण कामं झालेले, घरातले सर्व क्लीन करून घेतलेले मी. ए बेटा अभ्यासला बस. तर तिला केव्हाची सांगते बस अभ्यासला. इथे ठेवला एक चहा, या तुम्ही चहा घ्यायला. तर चला चहा घेतो आणि मग बोलते. पेरू पिकलेला आहे आणि आपण तो तोडून घेऊया. गुड्या राणीला देते मी खायला. गुडिया, पेरू पिकलेला आहे बघ. हे बघ. आणि हा पिकलेला आहे का पप्पांना आहे माहिती. हा बघा आहे की. घरी आली, गुड्या आहे ना अभ्यास करते, केव्हाची अभ्यास करते बिचारी. मी गेली होती तेव्हाची. आणि तिने देवपूजा वगैरे करून ठेवलेली, बघू शकता. स्वयंपाकमध्ये काय बनवायचं त्याचं टेन्शन येतं मला. तर गुडिया म्हणते पास्ता बनव मम्मी. आमचं पास्ता खायचं मन होतं आहे आणि वातावरण बी थंड आहे. म्हटलं मम्मी पास्ताच बनवते. आणि मी पास्ता खात नाही. माझ्यासाठी चपात्या पडल्या आहे, 2 चपात्या. सकाळची भाजी पडलेली आहे, ती मी खाऊन घेणार आणि त्यांच्यासाठी पास्ता बनवणार आहे. तर पास्ता मी तुम्हाला दाखवलेला होता कसं बनवते मी. तर खूप छान लागतो. मी आता पहिले दूध गरम ठेवते. दूध आलेलं आहे, गुड्या राणीने घेऊन ठेवलेलं आहे दूध. हे बघा, दूध घेऊन ठेवलं आहे, दूध ठेवते. आणि पास्त्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागतं ते काढून घेते. कांदा, टमाटा, शिमला मिरची वगैरे चिरावं लागतं त्याला, तर ते चिरून घेते. चला, मी पाणी ठेवलं आहे गरम आणि इथं पाणी ठेवलं आहे मी. याच्यात मी आता नमक आणि तेल टाकून घेते. हे बघा तेल टाकते. आपला पास्ता चिपकायला नको पाहिजे म्हणून मी तेल टाकते.
आपलं चवीनुसार मीठ टाकते. पास्त्याला लागायला पाहिजे असं मीठ टाका. हे बघा. तर आमच्याकडे आहे ना टोस्टवाले येतात आणि ते पास्ता पण ठेवतात त्यांच्याजवळ. हे बघा, शेव मुरमुरे वगैरे पण राहतात आणि 60 रुपयाचा 1 किलो पास्ता दिलेला आहे आणि छान आहे. आणि असं घ्यायला गेलं तर 40 रुपयाचा अर्धा किलो देता, म्हणजे 80 रुपये किलो देता. आणि 1 किलो घेतला मी त्यांच्याकडनं तर 60 रुपयाला दिला, तर आपल्याला परवडतो. तर मी 1 किलो घेऊन घेतला होता. मी पास्ता घेऊन घेतला, बाकीचा राहिला. मी पास्ता घेतला, बाकीचा राहिलेला आहे. हे बघा, आणि बाकीचा घेतलेला आहे 4 जणांचं. असं मी असं करून घेते, 4 जणांचं पोट भरीन बुवा. तर आम्हाला तर खायचा नाही आहे, पण मुलांना आवडतो. मी माझ्यासाठी हे म्हणताय शिडी चपाती वगैरे काही खाऊ नको, तुझ्यासाठी काहीतरी बनव. तर म्हटलं काय बनवू, तर मग मी माझ्यासाठी ना बेसनचे एण्या बनवणार आहे. तर बेसन पीठच्या, तर ते बेसन पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ घेते आणि यांना तर कांदे टमाटे वगैरे कापलेले ते टाकून म्हटलं थोड्याशा एण्या बनवून घेते. तर त्या पण मी कशा बनवते शॉर्टकट, ते पण मी तुम्हाला दाखवते. आपलं पाणी गरम होत नाही तोपर्यंत मी इकडे पूर्ण तयारी करून घेतली. बघू शकता तुम्ही, इकडे मी पूर्ण तयारी करून घेतली आहे. इथं घेतले मी बेसन पीठ घेतलं आहे, थोडं ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात ॲड करते गव्हाचं पीठ. हे बघा, गव्हाचं पीठ ॲड करते. त्याच्यात टाकू आपण थोड्या ओवा. त्याच्यात टाकते मी हळद, तिखट टाकते. मला खायचं आहे, थोडं स्पायसी बनवते मी. आणि जिरं घेतलेलं आहे. इथे घेते मी कांदा, एवढं थोडा टोमॅटो बारीक घेते आणि कोथिंबीर. आणि आपल्या इथं चवीनुसार नमक टाकते. हे बघ, चवीनुसार नमक टाकते. आणि याला आता मी पाणी टाकून मिक्स करून घेते. आपल्याला जेवढं पातळ लागतं तेवढं मिक्स करून घेते. आणि इकडे आपली पाण्याची उकळी पण आलेली आहे. पास्ता टाकून देते मी. टाकून देते. चिमणी चालू करते 1 मिनिट. ते हवा इकडे तिकडे लागते ना, मग आपलं किचन घाण होतं, त्याच्यामुळे मला चिमणी चालू करावीच लागते. तर याला थोडा मी शिजू देते. असं मस्त शिजू देऊ आपण. खूप छान लागतो पास्ता. आणि मी जसा बनवते तसा बनवा, नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. तर याला मी शिजू देते. तर हे बघा, पास्ता आपला शिजून गेलेला आहे. आणि असं व्हायला पाहिजे पास्ता. गरम आहे, मी हात नाही लावू शकत. हे खूप गरम आहे. मी गॅस बंद करते. मी एका चाळणीमध्ये काढून घेते पास्ता. इथं काढून घेते मी. हे बघा, चाळणी ठेवली आहे आणि खाली एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात काढून घेते. हे बघा किती मोकळा झाला. तेल टाकल्याने मोकळा होतो. आणि मी नमक पण चेक केलं, नमक इतकं छान लागलं आहे त्या पास्त्याला. तर मी तीच कढईमध्ये आता तेल टाकून घेते. जास्त झालं तीच कढईमध्ये तेल टाकते. इथं मी घेतले कांदा, टमाटा, शिमला मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलेली. तर मी पहिले कांदा टाकून देते. आपली पहिलेच कढई गरम होती, त्याच्यामुळे टमाटा टाकते. शिमला मिरची भी टाकून देते. जास्त जर शिजवल्या ना मग त्यांची टेस्ट चालली जाते पास्त्यामध्ये.
आणि मी इथं घेतली अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, तर थोडीशी टाकते, मुलं खाणार आहे त्याच्यामुळं बाकीची राहू देते त्याच्यातच. गॅस दूध झालं आहे गरम आपल्या इकडे, कमी गॅसवरती ठेवलेलं होतं मी. आणि आता कृष्णा पण येण्यात आहे, म्हटलं पहिले मी पास्ता करून घेते. तर मी याच्यात मसाले टाकते आता. पास्ता मसाला घेतला आहे, सॉरी आपला गरम मसाला घेते थोडासा, जास्त पण नाही घेत. हे बघ गरम मसाला घेते, तिखट घेते, आणि धनिया पावडर घेते 1 चमचा. आणि याच्यात मी टमाटर सॉस टाकून घेते. त्याच्यात मी टमाटर सॉस टाकून घेते. आणि आपल्या टमाटर सॉसमध्ये नमक राहतं, तर नमक जास्त टाकायचं नाही. आणि आपण जे पाणी काढून ठेवलं आहे त्याच्यात पण नमक राहील, त्याच्यामुळे मी नमक जास्त टाकलं नाही. नॉर्मल किंचित टाकायचं मसाल्यांमध्ये. तर आपला हे झालेलं आहे. थोडी कोथिंबीर टाकते मी. आणि मी जे पाणी काढलेलं होतं, पास्ता इकडे एका साईडला ठेवून दिला, जे पाणी काढलं होतं ते पाणी टाकून देते. मस्त अशी ग्रेव्ही बनवते. उकळी आलेली आहे, हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यात मी पास्ता टाकते. पास्ता टाकून घेतला मी, त्याच्यात मी टाकते थोडी क्रीम. हे बघा क्रीम टाकते. मिक्स करून घेऊ आपण मस्त. आणि थोडा रस्सेवाला बनवला मी, सुका बनवला नाही. कृष्णाला आहे ना थोडं ते क्लिपा बसवल्यामुळे ना त्याला म्हणजे चावता येत नाही, त्याच्यामुळे म्हटलं थोडा रस्साच बनवते, त्याला बी खायला तोंडाला चव येईल. तर चला आपला पास्ता रेडी झाला आहे. थोडा वाफू देते मी आणि एवढे भांडे धुवून तोपर्यंत कमी गॅस करते. एका साईडला आहे ना तावा ठेवून दिला, तर मी हे काढते डोसे. अजून शिजलेले हे. आणि इकडे पास्ता झालेला आहे आपला. मुलं मस्त आता गरम गरम खाऊन घेतील पोट भरून. तर चला मी पण आता जेवण करून घेते. तर चला जेवण केलं आणि बसलेलो होतो टी व्ही पाहत. पास्ता बी इतका छान झाला आणि मी ढोकळे बनवलेले होते ते पण खूप छान झाले. जेवण वगैरे झालेले. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.